नमस्कार मित्रांनो, उद्या आहे क्रिसमस, तर म्हटलं चला झटपट केक कसा बनवायचा तो तुम्हाला दाखवते। मी आज प्लम केक तर नाही बनवला आहे, साधा आपला सॉफ्ट असा रव्याचा केक बनवून दाखवत आहे। अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि छान सॉफ्ट असा केक बनतो, अगदी स्पंजसारखा। योग्य प्रमाण आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि तो देखील ओव्हनचा वापर न करता आज आपण केक बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक मिक्सिंग बाउल घेतला आहे, त्यामध्ये अर्धी वाटी दही, त्यानंतर अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तेल, हे सगळं समप्रमाणात घेणार आहोत आपण आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। अजिबात यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे, एकदम छान स्मूथ असं पेस्ट करून घ्यायची आहे। बघा, छान असं मिक्स करून घेतलं की छान स्मूथ पेस्ट बनते। त्यामध्ये आपण 1 कप दूध टाकून घेणार आहोत। जे मी प्रमाण सांगत आहे ते प्रमाण तुम्ही योग्य प्रमाणाचं घेतलं तर तुमचा केकसुद्धा छान सॉफ्ट बनेल। त्यानंतर हे दूधसुद्धा छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 कप रवा टाकून घेणार आहोत आणि रवा अलगद हाताने मिक्स करून घ्यायचा आहे। अजिबात गुठळ्या राहायला नाही पाहिजेत, लम्प्स नाही राहिले पाहिजेत, छान स्मूथ असं बॅटर बनलं पाहिजे। हे बघा, मी अगदी 5 ते 7 मिनटं फेटून घेतलं आहे। त्यानंतर आपण हे झाकून ठेवणार आहोत एक 20 ते 25 मिनटं। त्यानंतर रवा जो आहे तो छान आपला फुलला जातो। हे बघा, आता आपला रवा जो आहे तो चांगला असा फुलला आहे। आता आपण यामध्ये सुके आणखीन इन्ग्रेडियंट टाकणार आहोत। त्यामध्ये आपण आधी चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत। अर्धा कप गव्हाचं पीठ, अगदी थोडंसं मीठ आणि आपण इथे इनोचा वापर करत आहोत। इनो मी 1 पूर्ण पॅकेट घेतला आहे आणि आता हे सगळं चाळून घ्यायचं आहे। त्यामुळे चांगलं असं वरून टाकलेले इन्ग्रेडियंट जे आहेत ते चांगले असे मिक्स होतात। आता यामध्ये मी व्हॅनिला एसेन्ससुद्धा टाकून घेत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुसरा कुठला एसेन्स हवा असेल तर वापरू शकता आणि पुन्हा आपण हे एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता छान असं कन्सिस्टन्सीला मी एकजीव करून घेतलं आहे। आता हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे आपल्या केक मोल्डमध्ये टाकून घेणार आहोत। मी इथे स्टीलचा डबा घेतला आणि त्याला बटर पेपर लावून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण हे बॅटर सगळं टाकून घेणार आहोत। हे बघा, खूप छान असं हे बॅटर बनवून तयार होतं आणि अगदी इझिली बनवतो। आता हे मी सगळं बॅटर ह्यामध्ये टाकते आहे। यातलं थोडंसं बॅटर जे आहे ते मी ओव्हनमध्ये बनवणार आहे आणि थोडंसं जे आहे ते मी कढईमध्ये करून दाखवणार। मी तुम्हाला कढईतला केक दाखवत आहे आणि हे असं छान असं टॅप करून घ्यायचं। त्यानंतर कढई जी आहे ती आपण प्री हीट करून घ्यायची आहे। त्यामुळे एक जाळी ठेवून मी त्यावरती झाकण ठेवून देते आहे 10 मिनटासाठी। 10 मिनटं आपली कढई तापली आहे। आता त्यामध्ये आपण जो डबा बनवला होता तो डबा ठेवून घेणार आहोत आणि छान वरून झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही अशा हिशोबात मोठं झाकण ठेवायचं। हे बघा, दुसरं थोडंसं बॅटर जे आहे ते मी असं ओव्हनमध्ये सुद्धा ठेवलं आहे आणि आता ओव्हनमध्ये सुद्धा केक बेक करून घेत आहे। गॅसवरती मीडियम टू थोडासा मध्यम आचेवरती आपल्याला गॅस ठेवून आपण हे 20 ते 25 मिनटं बेक करून घेणार आहोत। बेक झाल्यानंतर सुरी घालून चेक करायचं। हे बघा, आपलं बॅटर सुरीला चिटकत नाही आहे, म्हणजे आपलं केक जो आहे तो परफेक्ट असा तयार झाला आहे। आता केक आपण गॅसवरून खाली उतरवून घेणार आहोत आणि त्याला आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत। पूर्ण थंड झाल्याशिवाय केक डिमोल्ड करायचा नाही, म्हणजे भांड्यातनं केक जो आहे तो बाहेर काढायचा नाही। जर तुम्ही गरम गरम केक काढला तर तो तुटण्याची शक्यता असते। हे बघा, आता आपला केक थंड झाला आहे आणि आपण आता त्याचा बटर पेपर जो आहे तो वेगळा करून घेत आहोत। अगदी इझिली छान असा बटर पेपर निघत आहे आणि आपला केकसुद्धा छान सॉफ्ट असा तयार झाला, तुम्ही बघू शकता आणि रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे। हे बघा, किती छान सॉफ्ट झाला आहे, तुम्ही बघू शकता। चला तर मी यावरून ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून नव्हते घेतले, कारण माझ्या मुलाला ड्रायफ्रूट्स वगैरे आवडत नाही, म्हणून मी असंच प्लेन केक बनवला आणि वरून पुन्हा छान असे डेकोरेट करून घेतले आहेत ड्रायफ्रूट्स। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यावरती मेल्टेड चॉकलेटसुद्धा टाकून घेऊ शकता, तसेसुद्धा केक खूप छान लागतो, किंवा वरून कट करून घेऊ शकता। चला तर, तुम्हाला सर्वांना मेरी क्रिसमस आणि अशाच रेसिपी बघत राहा, सबस्क्राईब करा। थँक्यू।